नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी बघणार आहोत महाड दुर्घटनेतली. कारण आता यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झालेली आहे आणि यामध्ये 2 बिल्डर, तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपालिका इंजिनियर, आर्किटेक्ट आणि आरसीसी कन्सल्टंट या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बिल्डर फारुख काझीला देखील अटक करण्यासाठी महाड पोलिसांचं पथक रवाना झालंय. हा बिल्डर रायगड जिल्ह्यातल्याच तळोजामध्ये राहणार असल्याचं कळतंय. अजूनही इमारतीखाली 16 जण अडकल्याचं कळतंय. आतापर्यंत 2 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी महाडमधून आलेली. महाड दुर्घटनेप्रकरणी 6 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. महाडमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये ह्या इमारतीचे जे बिल्डर आहेत फारुख काझी, आरसीसी कन्सल्टंट आहेत बाहुबली धमाणे, वास्तुविशारद जे आहेत गौरव शहा आणि तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंजाड आणि इंजिनियर शशिकांत दिघे यांच्याविरुद्ध भादवीचा कलम 304, 304, 337, 338 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाडोत्री आमचे आहेत ना, त्यांना काढायला गेलो तर असे पिलर आहेत, ते पिलर असे खालच्या खाली आले, एकदम गळतच आले. पिलर एकदम गळत आले असे, म्हणजे एकदम काय विचारू नका. आमची सगळ्यांची घाबरून हे झाली लोक. आणि खाली किती लोक आहेत अहो. आमची तर खलील आहे ना, अन्सारी डॉक्टर, त्यांची चुलती आहे, त्यांची बहीण आहे, भरपूर लोक आहेत अहो. अजून साधारणतः ही इमारत मोडकळीस होती असं काय दिसत होतं? नाही म्हणतात त्यांना, नगर ही दुकानवाले वगैरे ते सांगतात की नगरपालिकेने सांगितलेलं त्यांना. आणि दरवेळेला स्लॅब पडत होता, साईडची भिंत वगैरे पडत होती त्यांची. आपण बघतोय महाड दुर्घटनेप्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल झालेत आणि आतापर्यंत या बिल्डरचा शोध घेण्यासाठी आता महाड पोलिसांचं पथक देखील रवाना झाल्याची माहिती कळते. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, महाडमधल्या कालच्या दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत 6 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या बिल्डरला अटक करण्यासाठी आता महाड पोलिसांचं पथक रवाना झालंय. एकीकडे आपण किती मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात बचाव कार्य सुरू आहे याची देखील दृश्य सध्या बघतोय. महाडमध्ये काल संध्याकाळची दुर्घटना होती. 5 मजली इमारत अक्षरशः कोसळली आहे आणि आता जे आपण प्रत्यक्षदर्शींचे किंवा आजूबाजूच्या रहिवाशांचं म्हणणं ऐकलं तर आपल्याला माहिती आहे की या आधी देखील स्लॅब कोसळत होते आणि अशा तक्रारी देखील इथल्या स्थानिकांनी केलेल्या होत्या बिल्डरकडे. पण या सगळ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्या सगळ्याचा परिणाम इथल्या सगळ्या रहिवाशांना भोगावा लागतोय. पण आपण बघतोय की अजूनही 16 जण या मलब्याखाली अडकलेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी, त्यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. अजून काही प्रत्यक्षदर्शींच्या देखील प्रतिक्रिया यानंतर आपण ऐकणार आहोत. महाडमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये ह्या इमारतीचे जे बिल्डर आहेत फारुख काझी, आरसीसी कन्सल्टंट आहेत भाडोत्री आमचे आहेत ना, त्यांना काढायला गेलो तर असे पिलर आहेत, ते पिलर असे खालच्या खाली आले, एकदम गळतच आले. पिलर एकदम गळत आले असे, म्हणजे एकदम काय विचारू नका. आमची सगळ्यांची घाबरून हे झाली लोक. आणि खाली कशा पद्धतीने हा संपूर्ण हे दृश्य होतं, किती अंगावर काटे आणणारं दृश्य होतं ते आपण त्यांच्याचकडे जाणून घ्या. मुशाबा, कैसा ये पूरा माहौल था? सर, हम लोग सब बैठे हुए थे. 1-2 मिनट के लिए बिल्डिंग में ऐसा भूकंप आता, उस तरह से बिल्डिंग 2 बार झटके दी बिल्डिंग ने. और सर उतने में मैं मेरी फैमिली लेके नीचे भाग गया. मैं कुछ लोगों को नॉक करके दरवाजे के बाहर निकलो. मैं बिल्डिंग से नीचे आया तो मैंने देखा कि नीचे पिलर बिखर रहे थे ग्राउंड फ्लोर पे. उतने में मैं मेरी फैमिली लेके बाहर गेट पे ही था कि पीछे से बिल्डिंग पूरी, पीछे साइड से पूरी बिल्डिंग कोलैप्स होते हुए आई और मैं नज़र के सामने ही पूरी बिल्डिंग जमींदोज हो गई. सर तुम्ही काय पाहिलं सर? मैं जब घर के अंदर बैठा, मैं स्टडी कर रहा था बच्चों को लेके, तो अचानक मेरे दरवाजे को नॉकआउट किए ज़ोर से. जैसे नॉकआउट किए, मैंने बाहर आया और बोले कि बिल्डिंग हिल रही है. तो जैसे हम पोजीशन में थे, बच्चों को उठा के मैं नीचे आया तो मेरे पीछे से ही बिल्डिंग आ गई. पूरा गेट के बाहर भी नहीं आए थे, हम गेट के अंदर थे. पीछे से बिल्डिंग के पिलर्स टूटते हुए मैंने देखा पीछे से. खूप म्हातारी माणसं देखील या संपूर्ण इमारतीत होते. कशा पद्धतीने तुम्ही सगळे सामोरे गेले होते याला? साहेब, जेव्हा बिल्डिंगचा झटका भेटला ना, तेव्हा आम्हाला काही शुद्धच राहिलेली नव्हती.
आम्ही जेवढं काढता आलं, जेवढ्यांना आवाज देता आलं, जेवढ्यांना सावरता आलं तेवढ्यांना सावरून आम्ही खाली घेऊन आलो. त्याच्यातनं पण काही दुर्दैवी लोक होती, ती 10-12 लोक अजूनपर्यंत भेटलेली नाहीत. ही इमारत जर पाहिली तर अक्षरशः माती या इमारतीत वापरण्यात आली. कधी तक्रार केली नाही तुम्ही? सर आम्ही बिल्डरकडे लय तक्रारी केले. आम्ही त्याला बोललो पण की बिल्डिंगचा मेंटेनन्स लय निघते, तुम्ही काहीतरी लक्ष द्या. तर ते बोलले की मी माझी जबाबदारी बांधायची होती, मी बांधली आणि मी तुम्हाला हँडओव्हर केली. माझी जबाबदारी संपली ना. त्यांनी सोसायटी आम्हाला बनवून दिली ना काय. त्यांनी फक्त बिल्डिंग बांधून त्यांनी त्याचा हात साठून तो निघून गेला इथून. बिल्डर कोण आहे आणि कशा पद्धतीनं याने फसवणूक केली? बिल्डर कोहेनू डेव्हलपर्स अँड कोहेनू डेव्हलपर्स काहीतरी कंपनीचं नाव आहे त्यांच्या. फारुख, त्याचा ऑनर आहे फारुख काजी तलोजा, राहणार आहे तलोजाचे. ते बिल्डर आहेत या बिल्डिंगचे. त्यांनी बिल्डिंग बांधून जे निघून गेले त्याच्यानंतर त्यांनी काय फिरून पण बिल्डिंगकडे बघितला नाही ना. कुठल्यात कशात ह्याचा त्यांनी काय थांब पत्ता घेतला नाही बिल्डिंगचा, की काय अवस्था आहे काय आहे, त्यांनी कायच घेतला नाही. दिलेले आहेत की या जेवढ्या इमारती आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याची आवश्यकता आहे आणि ते देखील केलं जाईल, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ 7 ते 8 वर्षामध्ये ही इमारत पत्त्यासारखी कोसळते आहे. त्यामुळे नक्कीच या कामामध्ये मोठ्या प्रकारचं भ्रष्टाचार, निकृष्टपणा या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे जो कोणी डेव्हलपर आहे, बिल्डर आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर जे अधिकारी आहेत ज्यांनी याला परवानगी दिलेली आहे, बांधकाम परवानगी असेल, त्याला CC आणि OC दिलेले जे लोक असतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. कुणाची गय सरकार करणार नाही.